हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. तर आज आपण बनवणार आहोत नवीन काहीतरी असं युनिक. तर आज बनवणार आहोत बटाट्याचा शिरा. त्यासाठी मी 5 बटाटे 6 बटाटे बेस्टपैकी स्वच्छ धुवून उकडून घेतलेले आहेत आणि ते बटाटे उकडून व्यवस्थित सोलून घेतलेले आहे आणि त्या बटाट्याला व्यवस्थित प्रकारे असे मॅश सोलून घ्यायचे आणि व्यवस्थित प्रकारे ते बटाटे मॅश करून घेतलेले आहेत. ते बघा, मॅशरने मी मॅश करून घेतलेले आहेत बटाटे. आणि त्यानंतर सुरू करूया आपण हलवा बनायची मेन रेसिपी प्रोसेस. तर त्यासाठी घेतलेला आहे तूप. कढई गरम केल्यानंतर कढईत टाकलेला आहे मी तूप आणि तुपामध्ये टाकल्यानंतर तूप गरम होऊन झाल्यानंतर बटाटे जे मॅश केले होते ते बटाटे टाकलेले आहेत आणि त्याला भरपूर असं वाडोळ लाल होईपर्यंत व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. कमीत कमी 15 ते 20 मिनिट फ्रेंड्स परतून घेतलेलं आहे. अक्षरशः माझे हात दुखत होते इथंपर्यंत मी हे बटाटे मॅश व्यवस्थित असे परतून घेतलेले आहेत. आणि हे बघा कशा प्रकारे नरम झाले ते व्यवस्थित परतू दिले. आणि खूप वेळ नंतर मस्तपैकी थोडेसे लाल पडल्यानंतर त्यामध्ये घालायचे आहे आपल्याला दूध. तर एवढ्या ह्याला मी व्यवस्थित असं 1 ते 1.5 ग्लास दूध मी या शिऱ्यामध्ये घातलेले आहे. आणि शकता हे बघा कशा प्रकारे व्यवस्थित असे बटाटे परतून नरम एकदम सॉफ्ट असं बनवून घेतलेलं आहे. आणि थोडे थोडे लाल पडलेल्या मिश्रणाला हे बघा मी घेतले आता दूध आणि त्यामध्ये आता टाकायचे आपल्याला व्यवस्थित असे दूध. आता ते व्यवस्थित 1 ग्लासात काढून घेतले आणि त्यामध्ये टाकलेले आहे मी. ते बघा व्यवस्थित भाजल्यानंतर बटाटे कशा प्रकारे त्याला तूप सुटलेलं आहे आणि त्यामध्ये मी मिक्स करणार आहे. आता आपल्याला याला मिक्स करायचं आहे दूध. त्यानंतर मी हा पूर्ण 1 ग्लास आणि नंतर वरी थोडंसं असं 1.5 ग्लास दूध एवढ्या शिऱ्यासाठी मी वापरलेलं आहे. आणि बघू शकता की आणखीन परत टाकलेलं आहे. हे बघा आणखीन दूध टाकलेलं आहे. खरं तर यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरायचे असतात पण मी वापरले नाही, कारण आम्ही तेवढे रिच नाही की आम्ही ड्रायफ्रूट्स अफोर्ड नाही करत. म्हणजे आम्ही आणतच नाही, अफोर्ड करायचं सोडून द्या, पण आम्ही आणलेच नाहीत. आणि त्यामध्ये टाकली आपण नंतर साखर आणि आपल्या गोडानुसार, आपल्या घरी जसं गोड चालते त्यानुसार साखर मिक्स करायची आहे आपल्याला. हे बघा मी 2 वेळेस साखर टाकली वाटी आणि त्याला मस्तपैकी असं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आणि मी गेटो रेडी टू माय पोटॅटो शिरा. पोटॅटो का हलवा, आलू का हलवा रेडी. आणि त्यानंतर थोडंसं मी गॅस म्हणजे शेगडी बंद करून 2-4 मिनिट वापरला आणि हा आहे आपला रेडी शिरा. कोणाला शिरा आवडला, एकदम चव एकदम भन्नाट अशी एकदम यमी झालेली होती. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि मला जास्तीत जास्त सपोर्ट नक्की करा. बाय बाय एव्हरीवन. तुमचा दिवस आनंदातच गेला असेल पण रात्र पण चांगली जाऊ. बाय बाय.